आहोत पुढल्या 25 मिनिटात 50 घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात. राज्यात नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे. समुद्रकिनारे, धार्मिक स्थळांवर पर्यटकांची गर्दी उसळली. नववर्षाची सुरुवात देवदर्शने करण्यासाठी मंदिरात भाविकांची गर्दी झाल्याचं बघायला मिळतंय. सर्व मंदिरं जी आहेत ती भाविकांनी गजबजली आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांनी सिद्धिविनायक मंदिरात गर्दी केली. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करण्याकरता शहरातील नागरिकांसह देशभरातील लोक दर्शनाकरता दाखल झाली. नववर्षाच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध फुलांची आणि संत्रा फळांची आकर्षक सजावट करण्यात आली. श्री विठ्ठल गाभारा, श्री रुक्मिणी गाभारा आणि श्री संत नामदेव पायरी परिसरात झेंडू, शेवंती, तोरण आणि कमानी लावल्यात. तर 5000 नग संत्र्यांचा वापर करून आकर्षक सजावट करण्यात आली. नववर्षाची सुरुवात भाविक साई दर्शनाने करतात, त्यामुळे नागपूरच्या वर्धा रोडवरील साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. तसंच विद्युत रोषणाई करण्यात आली. सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिराला नवीन वर्षाच्या निमित्तानं आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. सिद्धेश्वर मंदिराजवळील तलावातही विद्युत दिवे बसवण्यात आले. सिद्धेश्वर मंदिरात भाविकांची पहाटेपासूनच दर्शनाकरता गर्दी झाली. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली आहे. मंदिर परिसराला आकर्षक फुलांची सजावटही करण्यात आली आहे. अगदी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनाकरता रांग लावल्याचं पाहायला मिळालं. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेली साईनगरी भक्तांच्या गर्दीने फुलून गेली. नववर्षाची सुरुवात साई दर्शनाने करण्याकरता देश विदेशातून साई भक्त शिर्डीत दाखल होत आहेत. नववर्षाच्या स्वागताचा मोठा उत्साह शिर्डीत बघायला मिळतोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रक्तदान करत नववर्षाची सुरुवात केली. रक्तदानानेच आपल्याला दुसऱ्याचा जीव वाचवता येतो. आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. मंत्री गुलाबराव पाटील यांनी नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने केली. नाशिकच्या वणीतील सप्तशृंगी गडावर जाऊन सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतलं. श्रीगोंदा मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नवीन वर्षापासूनच महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता दरबार भरवणार असल्याचा संकल्प नवनिर्वाचित आमदार विक्रम पाचपुते यांनी केला. रखडलेली कामं मार्गी लावण्याकरता आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत, असंही पाचपुते यांनी म्हटलं. आजपासून व्यवहारात अनेक बदल होत आहेत. कार खरेदी करणं महागणार असून UPI पेमेंट मर्यादा वाढणार आहे. नवीन वर्षात व्यावसायिक सिलेंडरचे दर कमी झालेत. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 14 रुपयांनी घट झाली. नवीन वर्षात मुंबईकरांना अधिकचा भूर्दंड सहन करावा लागणार आहे. पाणीपट्टी वाढीचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. या संदर्भातला अहवाल जल अभियंत्यांनी पालिका आयुक्तांना पाठवला. मुंबईत घराचं स्वप्न साकार करण्यासाठी म्हाडा प्रयत्न करत असून नव्या वर्षामध्ये 2,500 ते 3,000 घरांची लॉटरी काढण्याचं नियोजन आहे. दिवाळीत लॉटरी काढली जाईल. त्यात अत्यल्प आणि अल्प गटासाठी अधिकाधिक घरं राखीव ठेवण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती म्हाडा प्राधिकरणानं दिली. बहुप्रतीक्षित मुंबई गोवा महामार्गाचं काम नवीन वर्षातच पूर्ण होईल. पुणे इथून कोकणात येणाऱ्या पर्यटकांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी लवकरच भादाव इथल्या काळ नदीवरील पूल बांधण्यात येईल, असं खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलं. नववर्षाची भेट म्हणून गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर आता वीज बिलात एकरकमी 120 रुपये सूट देण्याची घोषणा महावितरणने केली. कागद वाचवा, पर्यावरण वाचवा या संकल्पनेनुसार गो ग्रीन सेवा राबवण्यात येत असून 4,62,000 जणांनी गो ग्रीनचा पर्याय निवडला. मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी आमणे टप्प्याचं 100% काम पूर्ण झालेलं आहे. अखेरच्या टप्प्यातील कामं पूर्ण होताच मार्चमध्ये वाहतूक सेवा सुरू करण्याचं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचं नियोजन आहे आणि त्यामुळे नव्या वर्षात नागपूर मुंबई प्रवास अतिवेगवान केवळ 8 तासांचा होणार आहे. ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्प कॉरिडॉरसाठी जिओटेक्निकल इन्व्हेस्टिगेशन सुरू करण्यात आलं आणि हा महत्त्वाकांक्षी कॉरिडॉर 29 किलोमीटरचा असून यात 22 स्थानकं असणार आहेत. तर यातील 2 स्थानकं भूमिगत असणार आहेत. 2029 पर्यंत ही मेट्रो ठाणेकरांच्या सेवेत दाखल होऊ शकते.
नागरिकांची सुरक्षा तसंच दुचाकी अपघातातील मृत्यूचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी आजपासून राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट वापरणं बंधनकारक आहे. दुचाकी आणि मागे बसलेला त्याचा सहप्रवासी अशा दोघांनीही हेल्मेट वापरणं सक्तीचं आहे. ITD सिमेंटेशनला वाढवण बंदराचं कंत्राट मिळालं आहे. 2025 या वर्षापासून या कामाला खऱ्या अर्थानं गती मिळणार आहे. सर्व हॅशटॅग तब्बल 76,220 कोटी रुपये खर्च करून बांधले जाणार आहे. वाढवण बंदर देशातील सर्वात मोठं बंदर असणार आहे. महाराष्ट्रातील नवी मुंबई आणि उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये लवकरच नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होईल. अशातच केंद्र सरकारनं विमानतळांच्या सुरक्षेसाठी 2,800हून अधिक केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे कर्मचारी मंजूर केलेत. यात नवी मुंबई विमानतळासाठी 1,840 पदांचा समावेश आहे. उत्तर प्रदेश इथल्या प्रयागराज इथे होणाऱ्या कुंभमेळ्यानिमित्त रेल्वे विभागाच्या IRCTC कडून भारत गौरव या विशेष रेल्वेचं आयोजन करण्यात आलं. पुण्यातील भाविकांसाठी 15 जानेवारीला पुणे स्थानकावरून विशेष रेल्वे उत्तर प्रदेशकडे रवाना होणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी हा राज्य शासनाचा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी नियमित बैठका घेऊन अडचणी सोडवाव्यात असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. उशिरा झालेला धान्य पुरवठा तसेच ई-पॉस मशीनमधील तांत्रिक अडचणींमुळे डिसेंबरचं धान्य वितरण रखडले. परिणामी राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील सुमारे 24 लाख शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळालेलं नाही. नवं सरकार स्थापन झाल्यानंतर प्रशासनात देखील फेरबदल सुरू करण्यात येत आहेत आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. काही अधिकाऱ्यांना पदोन्नती देखील देण्यात आली. नवीन वर्षात मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. गोखले, कर्नाक, विक्रोळीसह इतर नवीन पुलांची कामं नवीन वर्षात पूर्ण होतील असे संकेत महापालिकेकडून मिळत आहेत. त्यामुळे प्रवास आणखी वेगवान होणार आहे. पालिकेने मरीन ड्राईव्ह, गेटवे ऑफ इंडिया, शिवाजी पार्क, जुहू चौपाटी, दादर चौपाटी अशा सार्वजनिक ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबवली आणि या मोहिमेत 31 डिसेंबरला झालेल्या कचऱ्याचं संकलन करून विल्हेवाट लावण्यात येणार आहे आणि यासाठी विविध संयंत्रांसह 5,000 अतिरिक्त मनुष्यबळाची नेमणूक करण्यात आली. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई जलद गतीनं व्हावी यासाठी ठाणे महापालिकेने 6 कोटींचा रोबो आणलाय. मात्र कोट्यवधींचा हा रोबो 3 वर्षांपासून धुळकात पडला असून साफसफाईसाठी सध्या भाड्याच्या वाहनांवर लाखो रुपयांची उधळपट्टी सुरू आहे. मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या 18 ते 26 मार्च दरम्यान या परीक्षा सुरू होणार आहेत. 439 परीक्षा केंद्रांवर 1,38,000 विद्यार्थी परीक्षा देतील. ठाणे शहरातील घोडबंदर इथे मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईची समस्या भेडसावते आणि या समस्येविषयी मुंबई पालिकेचे अधिकारी आमदार केळकर यांच्यात बैठक झाली. बैठकीत ठाणे शहराला मिळणाऱ्या 50 दशलक्ष लिटर पाणी पुरवठ्यापैकी 25 MLD पाणी पुरवठा करण्याबाबत हालचाल सुरू झाली. कल्याण डोंबिवली शहरांच्या विविध भागात डासांचं प्रमाण वाढले. संध्याकाळी 7 वाजल्यापासून पहाटे डासांचा उपद्रव होत असल्यानं नागरिक हैराण झालेत. डास प्रतिबंधक उपाययोजना करूनही डास जात नाहीत अशी तक्रार नागरिकांकडून केली जाते. आता एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की अजित पवार शरद पवारांनी एकत्र यावं अशी आशाताई पवार यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. आशाताई पवार अजित पवारांच्या मातोश्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर निवडणुकीत अजित पवार विरुद्ध शरद पवार असा सामना पाहायला मिळाला आणि त्यानंतर शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यावं अशी इच्छा कार्यकर्त्यांसह सुनंदा पवार यांनी देखील व्यक्त केलेली होती आणि त्याच अनुषंगाने आशाताई पवारांनीही मोठं विधान केलं. अजित पवार शरद पवारांनी एकत्र यावं अशी इच्छा आशाताई पवारांनी व्यक्त केली. आशाताई पवार अजित पवारांच्या मातोश्री आहेत. आशाताई पवारांनी सकाळी पंढरपूरला जात विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं होतं. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली आहे. नवीन वर्षात मागितली आशीर्वाद सर्वांना
चांगलं वर्ष सुखी जाऊ दे. घरातले सगळे वाद संपू दे देवा. संपू दे देवाला सांगितलं पांडुरंगाला. दाराच्या मागची सगळी जाऊ दे. आता या पद्धतीने सगळीकडनं संवाद सुरू व्हायला लागले. लवकरात लवकर या वर्षात व्हावं असं वाटतंय. शरद पवार आणि अजितदादा एकत्र यावे. हो हो पांडुरंगाला ऐकणार. हो हो ऐकणार. आता बघूयात इतरही घडामोडी. रंगाने हिरवट, चवीला गोड आणि आवळ्यापेक्षा मोठ्या आकाराच्या ॲपल बोरांची सध्या बाजारात चलती आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला या बोरांचा हंगाम सुरू होतो. ही बोरं सध्या किरकोळ बाजारात 100 रुपये किलोनं मिळतात. सोयाबीन खरेदी नोंदणीची मुदत 7 दिवसांनी म्हणजे 6 जानेवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी नाफेड आणि NCCF यांच्यामार्फत 12 जानेवारीपर्यंत केली जाणार आहे. आज लाल कांद्याची सोलापूर बाजारात 36,000, नाशिक जिल्ह्यात 1,00,000 क्विंटल तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 15,000 क्विंटलची आवक झाली. तर राज्यात जवळपास 2,30,000 क्विंटलची आवक झाली आहे. लाल कांद्याला कमीत कमी 1,400 रुपयांपासून ते 2,650 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. राज्यातील साखर कारखान्यांनी डिसेंबर अखेरपर्यंत 29 लाख टन साखरेचं उत्पादन केलं. 15 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या साखर हंगामाने आता गती घेतली आहे. साखर पट्ट्यात चांगली थंडी असल्यामुळे साखर उताराही चांगला मिळत असल्यामुळे गाळपाला वेग आला. गेल्या काही दिवसात राज्यात असलेल्या ढगाळ वातावरणाचा फटका फळबागांना बसलेला आहे. फळगळती, मंगू रोगाचा प्रादुर्भाव यामुळे मराठवाड्यात मोसंबी उत्पादक चिंतेत आहे. तर मळब ओसरलेली थंडी आणि अवकाळी पावसाचा आंब्यावर होणारा परिणाम याची भीती जी आहे ती कोकणातील बागायतदारांना सतावते. जळगावच्या पाळधी गावात 2 गटात राडा झाला. किरकोळ कारणावरून 2 गटात हाणामारी झाली. घटनास्थळी दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले. जळगावच्या पाळधी गावात झालेल्या राड्यानंतर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. उद्या पहाटे 6 वाजेपर्यंत गावात संचारबंदी लागू करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी 7 ते 8 संशयितांना अटक केली. राहुरी तालुक्यातील मुळा धरणाच्या निर्मितीसाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. मात्र नेवासे तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन झालेलं नाही. मुळा धरणाची उंची वाढवण्याकरता आटापिटा करण्याआधी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. वर्ध्याच्या ग्रामीण भागात प्रवासी गाड्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करतायत. त्यामुळे वाहनांना लटकून प्रवास करण्याची संख्येत वाढ झाली आहे. याकडे जिल्हा वाहतूक शाखेचं दुर्लक्ष असल्याचा आरोप केला जातोय. अवैधरित्या केल्या जाणाऱ्या वाहतुकीवर आळा घालण्याची मागणी केली जाते. कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या निमित्ताने विजयस्तंभस्थळी अनुयायांची गर्दी झाल्याचं बघायला मिळतं. विजयस्तंभास फुलांची सजावट करण्यात आली असून मध्यरात्रीपासूनच पारंपरिक कार्यक्रम सुरू आहेत. पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या भाविक भक्तांकडून लाखोंचं दान मिळालंय. मंदिर समितीला 1 जानेवारी ते 27 डिसेंबर 2024 या कालावधीत 53,97,00,000 दान मिळाल्याची माहिती व्यवस्थापक मनोज क्षोत्री यांनी दिली आहे. आता बघूयात एक स्पेशल रिपोर्ट. बीडच्या परळीतल्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून निघणाऱ्या राखेनं माफियाला जन्म दिला. तर दुसरीकडे जिल्ह्यात वाळू माफियांचाही दिवस रात्र हायदोस सुरू आहे. एकट्या परळीतून रोज तब्बल 300 ट्रक वाळू चोरीला जात असल्याची माहिती आहे. कसा चालतो हा गोरखधंदा पाहूयात. शेतकऱ्यांवर वाळू माफियांचा हल्ला. वाळू माफियांची SDOच्या गाडीला धडक. जिल्हाधिकाऱ्यांनी पकडलेला ट्रक पोलीस मुख्यालयातून पळवला.
ही सगळी घटना एखाद्या चित्रपटातली किंवा मालिकेतली नाही तर प्रत्यक्षात घडली आहे. बीडमध्ये वाळू माफियांची मोठी दहशत आहे आणि ती किती आहे ही यासारख्या घडणाऱ्या वारंवारच्या घटनांवरून स्पष्ट होते. कुठलीही रॉयल्टी नाही किंवा पावतीही न देता कोट्यावधींच्या वाळूचा दररोज उपसा होतो. अवैध वाळू उपशाचा विषय इतका गंभीर आहे की लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान एक वेळेला विकास कामं कमी करा पण वाळू उपसा थांबवा अशी विनंती इथली जनता करत होती. मात्र वाळू करोडो रुपयाची उचलली जाते आणि या वाळूच्यामुळं आमचे रस्ते सगळे खराब होते, आमचं जीवन बर्बाद झालं आणि एवढ्या पैशाचा दररोजचा व्यवहार आहे. आमच्याकडं असं म्हणलं जातं की दररोज 1 करोड घेतल्याशिवाय घेऊन झोपतच नाही पट्टे आमचाही. 1 करोड कमीत कमी 1 करोड आले पाहिजे, जमले पाहिजेत तरच झोप, नाही तर नाही झोप. मग 2 वाजू 3 वाजता जागणार पण 1 करोड वसूल झाले की झोपणार. डिग्रस, पोहनेर, तिलसमुख या 3 ठिकाणची गोदावरी पट्ट्यातली वाळू दररोज 200 ते 250 हैवा त्या ठिकाणी काढल्या जातात आणि कुठल्याही प्रकारची शासनाचा महसूल कुठल्याही प्रकारचा भरला जात नाही. त्या ठिकाणचे वाळूचे टेंडरसुद्धा निघू दिले जात नाहीत. शिरसाळा ते परळीपर्यंतच्या गोदापट्ट्यात राजरोजपणे अवैध वाळू उपसा चालतो. एकट्या परळी तालुक्यात दररोज 250 ते 300 ट्रक वाळू उपसा केला जातो. एका ट्रकमध्ये साधारणपणे 6 ब्रास वाळू असते. याचाच अर्थ दिवसाला 1800 ते 2000 ब्रास वाळू चोरली जाते. बाजारात वाळूच्या एका ट्रकची किंमत 34 ते 40 हजार रुपये आहे. त्यामुळे दिवसाला 1.25 कोटी रुपयांपर्यंत ही उलाढाल जाते. अवैध मार्गातून मिळवलेला हा पैसा अनेकांना पोचतो आणि गुन्हेगारांना सुद्धा हाच पैसा बळ देतो. गंभीर बाब म्हणजे काही पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांचं सुद्धा त्याला पाठबळ आहे. थातूर मातूर कारवाई करून वाळू माफियाचीच पाठराखण केल्या जाते आणि हे वास्तव भयानक आहे आणि याच्यातूनच बीड जिल्ह्यामधला दहशतवाद, दादागिरी आणि हे काय मर्डरचे जे काय प्रकरण घडायलेले आहेत ह्या वाळू माफियामधून आणि ह्या पैशामधूनच हे सगळं काय घडायलेलं आहे. अवैध वाळू उपसा हा राज्याला लागलेली कीड आहे. पण हा अवैध धंदा रोखण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. मात्र वाळूतून मिळणारा मलिदा आणि हितसंबंध दरवेळेला आडवे येतात. याच काळ्या बाजाराला राजकीय पाठबळ असल्याची देखील जिल्ह्यामध्ये चर्चा आहे. तसेच इथलं प्रशासन, पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन देखील याच्यामध्ये हप्तेखोरीच्या प्रकरणामध्ये सहभागी असल्याचा देखील आरोप केला जातोय. त्यामुळे एकंदरीतच हे जो माफिया राज आहे हे कधी थांबणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा प्रकाश जाधवसोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. आणि यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.